प्राचीन बौद्ध साहित्यातील प्रेम आयाम हा जगत मानवतेचा केंद्रबिंदू आहे. ब्राह्मणी मराठी साहित्याने प्रेम संदर्भाचे विकृतीकरण केले. आपण यावर चर्चा करूया. बुद्ध साहित्यातील प्रेम संदर्भ हे बुद्ध विचारासोबत निगडीत विषय आहे. हा जो प्रेम संदर्भ आपण जेव्हा बुद्ध साहित्यातील प्रेम संदर्भ शकतो तेव्हा हा विषय बुद्ध हा विचारधारेशी निगडीत असा विषय आहे. आरोग्य आणि आनंदासाठी स्वतःवर प्रेम करणे हे फार सोपे असते. प्रेम ही शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा आहे जी शरीर आणि मन यांच्यातील निरोगी संतुलनासाठी ती आवश्यक आहे. बुद्ध संदर्भ मला समजून घ्यावा लागणार आहे. इतकेच इतर व्यक्तींचे प्रेम ओळखणे हा सहज विषय नाही आहे. बुद्ध साहित्यातील प्रेम संदर्भ हा प्रामाणिक अंतर्मनाचा साथ घालतो. प्राचीन बुद्ध कालखंड हा पहिला बुद्ध, तदनंतर बुद्ध यांच्यापासून 28वें शाक्यमुनी बुद्ध असा लांब हा कालखंड आहे. चौथे बुद्ध दीपांतर बुद्ध यांनी शाक्यमुनी बुद्ध यांचे पहिले भविष्य दानवीर श्रीमंत व्यापारी होता तेव्हा एक दानवीर सुमेध या व्यापाराला बघून त्यांनी ते आपलं भविष्यकथन केलेलं होतं. 28व्या बुद्धाचं शाक्यमुनी बुद्धांचं भविष्यकथन केलेलं होतं. अर्थात बुद्ध ही परंपरा सिंधू घाटी सभ्यतापासून चालत आलेली आहे. प्रेम, नैतिकता आणि ध्यान साधना हे संबंध आवश्यक आहे. प्रेम, नैतिकता आणि ध्यान साधना ही उदात्त संकल्पना बुद्ध संस्कृती एक देण आहे. त्यासोबतच प्राचीन स्तूप, भित्तिचित्र ही शिल्पकृती सुद्धा बुद्ध साहित्याची साक्षी देतात. लोकशाही पद्धती म्हणजे लोकशासन आम्ही म्हणू शकतो. प्राचीन बौद्ध भिक्षू संघातील विशेष अशी पद्धती आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेत जे अंतिम भाषण दिलं आहे त्यामध्ये हा संदर्भ आपल्याला दिसून येतो. भिक्षू संघामध्ये विद्यमान असलेली लोकशाही या डेमोक्रेसी ही प्रेम, मती, बंधुता, अहिंसा, करुणा ह्या उदात्त भावनेची अनुभूती ती दिसून येते. आणि जगत मानवतेचा हा संदर्भ इतिहासाचा साक्ष झालेला आहे. सोबतच संदर्भशास्त्र आणि नैतिकवाद हा बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे. राजकुमार सिद्धार्थ आणि सिद्धार्थाचे सम्यक संबुद्ध होणे हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये सिद्धार्थाची महाराणी यशोधरा, तिथे या दोघांचे निस्सीम प्रेम, मग त्यांच्या वेदनांचे आम्हाला आकलन करावं लागणार आहे यशोधरेच्या. कारण सिद्धार्थ हा घराबाहेर पडतो तेव्हा आम्ही हे जे विषय आहेत हे विषय प्रेम संदर्भाशी जोडलेले आहेत. तेव्हा आम्ही त्यांच्या त्यागाचे, प्रेमाचे, वेदनांचे आकलन कसे करावे हा आम्ही याचे मूल्यमापन करणार आहे का नाही हा प्रश्न आहे. वैशाली राज्याची नगरवधू आम्रपाली हिच्या सौंदर्याची खाती दूरवर होणे, मगधराजा राजा बिंबिसार यांची भेट, मग त्यांचा निस्सीम प्रेम होणे, देशप्रेमासाठी त्या दोघांमध्ये वियोग होणे, आम्रपाली ही आपला महाल आम्रवन हे बुद्ध भिक्षू संघाला दान देणे,
आम्रपाली आणि सम्राट बिंबिसार यांचा पुत्र विमल कौंडिन्य याचे बुद्ध भिक्षूने, याच्यापूर्वी आम्रपाली हिने बौद्ध भिक्षू म्हणून अर्हत अवस्था प्राप्त करणे, हे संदर्भ आम्हाला समजून घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये स्त्री स्वातंत्र्याचा सुद्धा अधिकार आपल्याला दिसून येतो. आचार्य अशोकघोष, आचार्य नागार्जुन, आचार्य आर्यसुरा, आचार्य कुमारवल्लभ ही मान्यवर प्राचीन बौद्ध साहित्यातील 4 महासुरी आपल्याला दिसून येतात. आणि जे आहेत आपले अशोक घोष यांनी स्वतःच्या प्रेमा जीवनावर त्यांनी उर्वशी वियोग हे नाटक लिहिलं. त्याचाही आम्हाला संदर्भ घ्यावा लागणार आहे. बुद्ध साहित्यामध्ये विभत्स प्रेम संदर्भ आम्हाला दिसून येत नाही. बोधिसत्व अशोक घोष हे कुशल नाटककार, संगीतकार, विचारविद, कुशल वक्ता आपल्याला असल्याने दिसून येते. अशोक घोष यांच्या सर्व लिखाणात सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त्र, दर्शनशास्त्र, मानवशास्त्र, नैतिकवाद या विषयात आपल्याला बोध होतो. कवी कालिदास यांनी अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमादित्यम, कुमारसंभवम, रघुवंशम, मेघदूतम, ऋतुसारम इत्यादी 40 संस्कृत रचना लिहिल्याचा संदर्भ आहे किंवा बोलली जाते. कालिदास याच्यावर आचार्य अशोक घोष याच्या बुद्ध साहित्याचा प्रभाव दिसून येतो. याशिवाय अपभ्रंश भाषा साहित्याचा प्रभाव दिसून येतो. परंतु कालिदास यांचा जन्म कधी आणि कुठे झाला किंवा त्यांचा मृत्यू कधी आणि कुठे झाला हा प्रश्न अजून एक कोडे आहे. आणि कालिदास ह्या नावाने इसवी 10व्या शतकामध्ये कोणतीही ही रचना लिहिली असावी. कालिदास वास्तविक पात्र असावा वा नसावा हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभा झालेला आहे. आणि संदेह करण्यामध्ये खूप जागा आहे. अभिज्ञान शाकुंतलम या नाटकामध्ये राजा दुष्यंत शकुंतला यांचे प्रेम, स्वयंवर, वियोग यावर ते नाटक रचलेलं गेलं आहे. प्राचीन बुद्ध साहित्यामध्ये सम्राट बिंबिसार आणि आम्रपाली याचे निसीम प्रेम आणि वियोग हा इतिहास आहे. परंतु शाकुंतल हे नाटक स्त्री अंगाचे विभत्स चित्रण करीत असताना आपल्याला दिसून येतं. भोगवाल्याकडे जाताना हे नाटक आम्हाला दिसून येतं. ही अमर्यादा बौद्ध साहित्यामध्ये दिसून येत नाही. तसेच रघुवंशम, कुमारसंभवम समान या संस्कृत भाषा रचना ह्या इसवी 10व्या शतकातील असताना जे पात्र आहेत, त्या साहित्यातील जे पात्र आहेत हे पात्र 10व्या शतकातले असतात. ते आपल्याला पुरा संदर्भ दिसतो. आणि संस्कृत भाषा साहित्य लिखाण आहे त्यावर तर क्लासिकल संस्कृत असल्याने आपल्या क्लासिकल संस्कृत असल्याने तो असल्याचे आपल्याला दिसून येते. वैदिक ब्राह्मण आशिया आणि त्यांना चरवाहा म्हटलं गेलं आहे कालिदासांना. आणि वैदिक ब्राह्मण वर्ग आशिया खंडात चरवाहा असल्याचा इतिहास आहे. तेव्हा प्राचीन कालखंड, लिपी, भाषा साहित्य या प्रमुख बिंदूवर आता आपल्याला चर्चा करावं लागणार. सिंधुघाटी सभ्यता कालखंडात जो कालखंड आहे सिंधुघाटी सभ्यतेचा हा ईसापूर्व 319 आपण मानला जातो. आणि प्राचीन लिपी तिथे जे लिपीवर लिहिले गेले ती अजून वाचल्या गेली नाही आहे. परंतु त्यानंतर शाक्यमुनी बुद्ध काळात जो 7व्या शतकामध्ये जे ब्राह्मी लिपी आहे ती वाचल्या गेली आहे. सम्राट अशोकाचे शिलालेख हे आजही उपलब्ध आहेत. तिथली जी भाषा होती ही पाली प्राकृत भाषा होती. पुढे त्या भाषेवर संस्कार करण्यात आले आणि ही हिब्रू संस्कृत ही उदयाला आली. याशिवाय या प्राचीन ब्राह्मी लिपीमध्ये
शिलालेख सोबत ताम्रपट ताडपत्र सुद्धा आपल्याला असल्याचा संदर्भ मिळतो, जो बुद्ध काळाचा अनुभव येतो. जो त्रिपिटक आहे बुद्ध धर्माचा करता, तो सुद्धा ताडपत्रावर लिहिलेला सिंहली भाषेमध्ये आपल्याला दिसतो. परंतु सदर प्रकारचे संदर्भ आहेत, शिलालेख, ताम्रपट, ताडपत्र, हे मात्र वैदिक हे जे प्रमाण आहेत हे वैदिक साहित्य या ब्राह्मी शास्त्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न येतो की पाली शास्त्र झाले चौथ्या तिसऱ्या सत्रात शास्त्र झालीत आणि हिब्रू संस्कृत जन्माला आली. त्यावेळेस हिब्रू संस्कृत भाषा व्याकरण जे आहे ते लिखाण करते इंद्र, चांद, शाकट, पाणिनी, कातंत्र, शशी देवशत्री, दुर्गविवृत्ती, शिशी हितावृत्ती, ह्या आठ मंडळाचा हे जे 8 मान्यवर आहेत यांचा उल्लेख संस्कृत व्याकरण करता म्हणून आपण दिसून येतो आहे. आणि पाणिनी हे 4थ्या क्रमांकावर, पाणिनी यांचा जो नंबर आहे हा 4थ्या क्रमांकावर आहे आणि ते बौद्ध विद्वान असल्याचा संदर्भ आहे. बुद्ध कालखंडामध्ये बमन हा शब्द दिसून येतो, पण बमन हा जो शब्द आहे बमन हा ब्राह्मण अर्थाने या ब्राह्मण वर्गाचा नाही आहे. समन, शमन या विद्वानी अर्थाने दिसून येते. चातुर्वर्ण व्यवस्था तेव्हा नव्हती. त्या पुरावा इतिहासात कोणते पुरावा दिसत नाही. ताम्रपट असो किंवा शिलालेख असो किंवा ताडपत्र असो, यामध्ये हे संदर्भ चातुर्वर्ण व्यवस्थेचे संदर्भ दिसत नाही. त्यानंतर हिब्रू संस्कृत भाषांतर अपभ्रंश जातीचा जन्म होतो 8व्या शतकामध्ये. त्यानंतर 12व्या शतकामध्ये आधी हिंदी भाषेचा निर्माण होते आणि सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजेच आधी हिंदी होय असे आपल्याला दिसून येते. यानंतर 8व्या शतकामध्ये आधुनिक हिंदीचा निर्माण होतो, उगव होतो. 8व्या शतकात होतो आधुनिक हिंदी. रामायण महाभारत हे जे ग्रंथ आहेत, रामायण महाभारत हे ग्रंथ हिंदी जे हिंदू धर्मग्रंथ नाहीत हे समजून घ्यावं लागणार आहे. ते महाकाव्य आहेत, कवीची कल्पना आहे ती. रामायण महाभारत ही कवीची कल्पना आहे, ती महाकाव्य आहेत. आणि महाभारताचे मूळ जे नाव आहे ते जय होतं. महाभारताचं मूळ नाव जय आणि ते महर्षी व्यास यांनी ती रचलेली ती महाभारत लिहिलेलं नाही आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. महाभारत महर्षी व्यास यांनी लिहिलेलं नाही आहे, तर ते त्याचे संपादक होते. महर्षी व्यास महाभारत ह्या ग्रंथाचे जे काव्यग्रंथाचे संपादक होते आणि त्यावेळेस 800 श्लोक लिहिल्या गेलेत, पण तो ग्रंथ सध्या उपलब्ध नाही. त्यानंतर वैशंपायन यांनी संपादन केलं, महाभारताचं संपादन केलं. त्यामध्ये 24,000 श्लोक होते. पुढे संपादन झाल्यानंतर 1,00,000 श्लोक या महाभारतामध्ये दिसून येतात. आपण जेव्हा वाल्मिकी रामायणाकडे वळतो तर त्यामध्ये अयोध्याकांडात 109, 34 यामध्ये बुद्धाला चोर म्हटल्याचं दिसून येते. येताही चोर असं तथाही बुद्ध तथागता नास्तिक मंत्र विद्धी, म्हणजे बुद्धाला जे चोर म्हटल्याचा संदर्भ मला हा दिसून येतो आहे. सुरेंद्र अज्ञात या लेखकाने तर महाभारत रामायणाला फर्जी म्हटले आहे. याशिवाय रामायण ग्रंथातील अयोध्याकांडमध्ये सीता ही वयाने रामापेक्षा मोठी दाखवलेली आहे आणि त्या महाकाव्यामध्ये रामाला मंदबुद्धी आणि पौरुष अभावाचा व्यक्ती मानलेला आहे. बरेच काही आहे विवादात पद्धती रामायणामध्ये दिसून येतात. त्यावर कधी पुढे चर्चा करूया. आणि ही जे ग्रंथ आहे कागदावर लिहिल्या गेले आहेत. शिलालेख, ताम्रपत्र या ताडपत्रावर दिसून येत नाहीत, म्हणजे 10व्या शतकात लिहिल्या गेले आहेत हा पुरावा आहे. आणि कागदाच्या शोधात 10व्या शतकात लागलेला चीनमध्ये. आणि त्यानंतर शंकर जन्माला येतो 850 मध्ये इसवीमध्ये येतो. ईसापूर्व नाही, इसवीमध्ये 850 मध्ये शंकर नावाचा व्यक्ती जन्माला येतो. तो पुढे पश्चात बुद्धही त्याला म्हटलं जातं. त्यानंतर बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर हिनयान आणि महायान या 2 संप्रदायामध्ये हा धर्म विभागला जातो. महायान संप्रदायापासून वज्रयान संप्रदायाचा जन्म होतो
वज्रयान संप्रदायापासून तंत्रयान संप्रदायाचा जन्म होतो आणि वज्रयान तंत्रयान यांनी मात्र शैवपंथ, वैष्णवपंथ आणि आदि शाक्तपंथ याला जन्माला घातलेले आहेत. आदिशंकर जो शंकरनाथ तो आदिशंकराचार्य बनतो, 4 पीठाचे गठन करतो, ते शंकराचार्य बनतात. ते 4 पीठे आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. उत्तरमध्ये ज्योतिर्मठ पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड, तिथे अथर्वावेद रचना मठ केली जाते. दक्षिण शृंगेरीपीठ रामेश्वरम केरळ, तिथे ऋग्वेदादी निर्माण केले जाते. पूर्व गोवर्धनपीठ पुरी ओरिसा, तिथे ऋग्वेद आपल्या शृंगेरीपीठमध्ये यजुर्वेद निर्माण केले जाते. पुरी विद्यापीठ म्हणजे पुरी आहे पीठ गोवर्धनपीठ, त्यामध्ये ऋग्वेदादी निर्माण केले जाते. आणि पश्चिममध्ये द्वारकापीठ गुजरातमध्ये सामवेदा निर्माण केले. म्हणजे पीठाचे जे वेद आहे, वेदा निर्माण या इथे झालेला संदर्भ हा दिसतो आहे इथे. म्हणजे वेदाचे जे निर्माण झालं असेल तर 10व्या शतकात झालं, हे आपल्याला हा पुरावा आहे. मग वेद असेल, उपनिषद असतील, या रामायण महाभारताचा जो संदर्भ आहे हे कागदावर लिहिलेले असल्यामुळे हा संदर्भ 10व्या शतकानंतर हे निर्माण झालेले आहेत, हा पुरावा आहे. आणि ऋग्वेद हा ग्रंथाची प्रमाणित प्रत सन 1465 साली युनेस्कोला पाठवण्यात आली. हे सर्व पुरावे आपल्याला दिसल्यानंतर वैदिक धर्मात स्थापना केव्हा झाली सांगायची गरज सहज दिसून पडते. प्राचीन ब्राह्मी लिपी या धम्मलिपी ह्यावर भारतीय क्षेत्र उगम आधार आहे. आणि 2 भागात विभागणी करता येईल आपल्याला. उत्तरी आधारा गुप्तलिपी, कुटील लिपी, शादा लिपी, गुरुमुखी लिपी आणि देवनागरी लिपी. दुसरी आहे दक्षिण धारा, त्याने गुप्तलिपी, त्यानंतर दक्षिण धारेमध्ये तेलुगू लिपी, कन्नड लिपी, तामिळ लिपी, मल्याळम लिपी, कलिंग लिपी, ग्रंथलिपी, मध्यदेशी लिपी, पश्चिमी लिपी असे लिपीचा आपल्याला संदर्भ म्हणजे ह्या लिपीत ब्राह्मी लिपीनंतर ह्या पुढे ह्या लिपीत जन्माला आलेल्या. ह्याशिवाय खरोष्टी लिपी, चित्रलिपी, शामुख लिपी, मोडी लिपी ह्यासुद्धा लिपी जन्माला आलेल्या आहेत. देवनागरी लिपी जो आहे ही 1100 इसवीमध्ये प्रथम जो प्रारूप आहे हे 1100 दिसून येते. त्यानंतर 1796 देवनागरी लिपी व्यवहारात आली. आणि यानंतर 1645 जो कालखंड हा उर्दू लिपीचा कालखंड आहे. मराठी भाषेचा शिलालेख हा इसवी 705 सालचा पुणे जिल्ह्यातील तळेगाव डमडळीचा आढळला. दुसरा शिलालेख 1012 सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील अक्षय या गावी सापडला. तिसरा शिलालेख 1018 सालचा सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुंडलीत सापडला. चौथा शिलालेख 1939 सालचा कर्नाटक राज्यात चरणबेळ गोल येथे आढळला. म्हणजे इथे एकंदर बघतो ढोबळबाने मराठीला 1800 वर्षाचा इतिहास आहे. अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्यांना 2000 वर्षाचा इतिहास आवश्यक होता आहे. 2000 वर्षाचा इतिहास असल्यामुळे बौद्ध राज्य स्वातंत्र्य काळातील नाणेगाठ शिलालेख याचा आधार त्यांना घ्यावा लागलेला आहे, समजून घ्यावा आहे. म्हणजे अभिजात दर्जा मिळण्यासाठी, मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी 2000 वर्षाचा इतिहास सिद्ध करण्यासाठी त्यांना सातवाहन काळातील जे बौद्ध राजे होते त्यांचा नाणेगाठ शिलालेखाचा आधार घ्यावा लागलेला आहे, हे समजून घेणे महत्त्वाचं आहे. मराठी भाषेचा उगम कसा झाला बोलताना विश्वनाथ खरे यांनी समान सिद्धांताद्वारे मराठीचे मुळे तामिळ भाषा सांगितलेलं आहे. तामिळ भाषेमुळे विश्वनाथ खरेंनी मराठी मूळ तामिळ भाषा सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर श्रील कर्वे यांनी त्या विधानाला पुष्टी दिली. दुर्गा भागवत यांनी राजाराम शास्त्री भागवत यांच्या संशोधन आधारे जुनी महाराष्ट्री भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा जुनी भाषा मानलेली आहे. म्हणजे संस्कृत भाषा म्हणजे इथे आपल्याला समजून घ्यावं लागणार, ही क्लासिकल संस्कृत बोलते आहे. तर आपले प्राध्यापक हरी नरके यांनी ही पूर्वीपासून भाषा मानली आहे. आणि ती अहिर महाराष्ट्री प्राचीन मराठी भाषेपासून शौशनी भाषेची उत्पत्ती झाली. आणि शौशनी भाषेपासून मागधी आणि देशाची ह्या 2 भाषा निर्माण झाल्याचे त्यांनी संदर्भ दिलेला आहे. आता डावा शोध दिसत आहे आपल्याला.
हरिनायकेचा हा दावशोध आहे. कारण मागधी भाषा ही पाली भाषा मागधी भाषा ही पाली भाषेत आहे. असा दावशोध हरिनायकांनी लावलेला आहे. ह्याशिवाय मराठी भाषेची मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे प्रकार झालेले आपल्याला दिसून येतात. उपरोक्त जे संदर्भ आहेत हे मराठी भाषा साहित्याला बुद्ध भाषा साहित्याचा प्रभाव इंगित करताना आपल्याला दिसून येतात. मराठी भाषा आणि साहित्य जेव्हा आम्ही उगम आणि विकास संदर्भात जातो त्या संत नामदेव महाराज हे संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत तुकाराम हे आद्यकवी असल्या मराठीचे आद्यकवी आपल्याला दिसून येतात. संत नामदेव महाराज हे आपल्या अभंगात म्हणतात, बुद्ध अवतारी आम्ही झालो संत, बुद्ध अवतारी आम्ही झालो संत, वनावया मात नामा म्हणे. हे समजून घ्यावं लागणार आहे नामदेव महाराजांचं. दुसऱ्या अभंगात ते म्हणतात, मध्ये झाले मौन, मध्ये झाले मौन देवनिज घ्यावी, मध्ये झाले मौन देवनिज घ्यावी, बौद्धते म्हणून नावे रूप. ह्या अभंगात नामदेव महाराजांचं प्रेम, बुद्धाप्रती प्रेम दिसत आहे. आपल्याला समजून घ्या, बुद्धाप्रती निष्ठा दिसत आहे, प्रेम दिसत आहे. त्यानंतर नामदेवांचे जे परिवारातील जनाबाई, संत जनाबाई, त्या वयाने नामदेव महाराजांपेक्षा वयाने मोठ्या आहेत. त्या म्हणतात आपल्या अभंगामध्ये म्हणतात, होण्या कृष्ण कंसवधी येला, होऊनिया कृष्ण कंसवधी येला, आता बुद्ध झाला सखा माझा. तर दुसऱ्या अभंगात ती म्हणते, ऐसा कष्टी होनी बुद्ध राहिल्यासे, ऐसा कष्टी होनी बुद्ध राहिल्यासे. म्हणजे नामदेव महाराजांना किती कष्ट झाले आहेत, म्हणजे बुद्धाकडे नामदेव महाराज गेल्यानंतर त्याला किती कष्ट झाला ही वेदना आहे. नामदेवाप्रती प्रेमभावना हे जनाबाईमध्ये दिसतात. जनाबाईच्या अभंगात दिसून येते आपल्याला. नामदेवाप्रती निष्ठा दिसत आहे. संत चोराबाई जे तुकारामांची पत्नी आहे ती म्हणते, संत सोऱ्याबाई आपला दावा लागेल, दे असूनही तू देई, दे असूनही तूही देई, सदा समाधीस्थ राही. हे समजून घ्या. देव असूनही तू देई, देव असूनही तूही देई, सदा समाधीस्थ राही. पाहणे गेले दुरी, पाहते पाहणे गेले दुरी, बने चोख्याची मारे. तिचं प्रेम आहे. तुकारामाप्रती सोराबाई किती प्रेम करते आपल्या पतीवर हे सुद्धा इथे दिसत आहे. आणि समाधीस्थ राही म्हणजे तुकाराम म्हणाले, समाधीस्थांनी बुद्धाच्या ज्ञान संधीमध्ये किती समाधीस्थ होते हा संदर्भ आपल्याला दिसत आहे. आणि ब्राह्मण समाजाचे संत एकनाथ महाराज हे सुद्धा त्यांच्या अभ्यासात म्हणतात, नवभाव जैसे स्थिररूप, नवभाव ऐसे स्थिररूप, त्या नामे बौद्ध रूप, तर संत दयाधारी तिष्ठत तरी निरंतरी नदीचा उल्लेख इथे दिलेला आहे एकनाथ महाराजांनी. आणि एकनाथ महाराज सुद्धा बुद्धाला शरण केलेले आहेत म्हणून त्यांना, आणि रामदास स्वामीपेक्षा हे वयाने मोठे आहेत, परंतु रामदास स्वामीचा उदय झालेला आहे. यांना मात्र वंचित ठेवण्यात राहिलं आहे कारण ते बुद्धाला शरण गेलेले आहेत. संत तुकाराम महाराज त्यांचा अभंगात म्हणतात, नावेरूपे अंगी लावला विटाळ, नावेरूपे अंगी लावला विटाळ, होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. नावेरूपे अंगी लावला विटाळ, होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध. तर दुसऱ्या अभंगात ते म्हणतात, शुद्धताची शुद्ध बुद्ध व्हावे. म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा बुद्धाला शरण गेलेले. म्हणजे पंढरपूरचे विठाबा म्हणजेच बुद्ध याला शरण गेलेले. म्हणजे पंढरपूरचा जो विहार आहे, जे मंदिर आहे, विठोबा आहे, हा बुद्ध आहे, याचे प्रमाण आहे. पण ही जे मंडळींना यांचा उद्भव झालेला नाही आहे, कारण त्यांनी ब्राह्मणी धर्माच्या विरोधात रणशिंग फुगलेला आहे. परंतु संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत रामदास स्वामी यांचा मात्र उद्भव झालेला आहे. मुकुंददास रामदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांना अग्रस्थान ठेवून त्यांना आद्यकवी म्हटलं गेलं आहे. तेव्हा आम्ही आमचे जे आद्यकवी आहेत नामदेव महाराज, संत जनाबाई, चोखामेळा यांना आम्ही न्याय देणार काय हा प्रश्न आमच्या समोर आहे. आम्ही त्यांना आद्यकवी म्हणणार आहोत की नाही
हा आता प्रश्न आपल्यासमोर आहे आणि ही जबाबदारी आमची आहे. मला संतांचा मार्ग वेगळा आहे, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती, आपली वेगळी आहे. पण तो कुठेतरी एक जे त्यांनी मराठीला योगदान दिलेलं, साहित्याला पहिलं योगदान दिलं, तर त्यांचं योगदान आपल्याला नाकारता येत नाही. बुद्ध धर्म हा प्रेम, मती, शांती, अहिंसा, प्रज्ञाशील करुणा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकतंत्र ही जे आयाम आहेत यांचा ते पुरस्कृत आहेत तथागत बुद्ध. आणि हे समस्त आयाम जे आहेत एकमेकाशी निगडीत आहेत. अर्थात मानवतेची प्रामाणिक निष्ठा जी आहे, मानवतेची प्रामाणिक निष्ठा ही निष्ठेची कास बनणारी ही आयामे आहेत. प्रेमात पडणे, त्यात राहणे, जाणते म्हणा व अजाणतेतून बाहेर पडणे, हृदयभंग होणे, खरं तर प्रेम हा प्रेमाचा अलग विषय म्हणावा. खरं तर हा प्रेमाचा अलग विषय आहे. प्रेमाच्या खऱ्या वास्तवाची अनुभूती आपल्याला बौद्ध धर्मात मैत्री, बंधुता, करुणा, समता, न्याय या दिसून येते आपल्याला. ह्या आयामाशी निगडीत आहे. आनंद ही दुसऱ्या व्यक्ती जो आनंद असतो हा दुसऱ्या व्यक्ती सहज देत नसतो, आपल्याला ते स्वतःला निर्माण करावे लागत असते. नातेसंबंध जिवंत राहणे हा अपरिहार्य भाग आहे. म्हणून निरोगी, दीर्घकालीन, मजबूत आंतरिक गाभा हा विकसित करणे हे परिपूर्ण आनंद जीवन जगण्याची गुरुकुली म्हणता येईल आपल्याला. तथागत बुद्धांनी स्वतःसोबतच इतरांच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या कल्याण करण्याचा बुद्ध सांगताय, स्वतः करा, दुसऱ्या कल्याण करा. म्हणजे मानवत्या दृष्टीकोन बुद्ध हा आपल्याला नेताना दिसतो आहे. बुद्ध साहित्य असो, आंबेडकर साहित्य असो, किंवा विद्रोह आणि नकार आहे, हा जो आंबेडकर साहित्यावर बुद्ध साहित्याचा जो आरोप आहे की केवळ विद्रोह आणि नकार आहे, हा ब्रह्मवादाचा आरोप आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. कारण बौद्ध साहित्यामध्ये सौंदर्यशास्त्र, नैतिकशास्त्र, नैतिकवाद, प्रेममती इत्यादी आयामांचा आयाम आम्हाला दिसून येतात. आणि ही आयाम समजण्याची पात्रता या मेरिट ब्राह्मणवादामध्ये नाही, हे आम्ही समजून घेणे गरजेचं आहे. आणि त्यांनी बौद्ध साहित्यावर अधिपत्य निर्माण केलेलं आहे. ब्राह्मण मराठी हे साहित्य हे लेबल त्यांनी स्वतः लावलेलं आहे. ब्राह्मण मंडळी या ब्राह्मण साहित्यिक जे काही उपभोग घेत आहेत ते सर्व बौद्ध साहित्याची प्राचीन देण आहे, हे समजून घेणे गरजेचं आहे. ह्याशिवाय गांधार कला, मथुरा कला ह्या शिल्पकलासुद्धा बौद्ध धर्माची देण आहेत. शाक्य किंवा आता आपल्याला काही जे पात्र आहेत, जे काही पात्र आहेत त्या प्रेम संदर्भात जे काही पात्र आहे ती आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. शाक्यकुमार, सिद्धार्थ, यशोधरा यांचे जे जीवनातील प्रेम संदर्भ, शाक्य संघातील त्यांचे पाणी संघर्षामध्ये विवाद आणि सिद्धार्थ गुरुत्याग. सिद्धार्थ हे यशोधराचा जो त्याग, सिद्धार्थ घरातून बाहेर पडतात, यशोधरा त्याग आणि वेदना, जबाबदारी, सिद्धार्थाला बुद्धत्व येणे, धम्माला सिद्धार्थाने आपलं पुत्र दान करणे, यशोधरा ही सुद्धा धम्मापर्यंत समर्पित होणे, ह्या संपूर्ण प्रसंग हे जे जीवन प्रसंग आहेत यामध्ये प्रेम, संघर्षशास्त्र, नैतिकवाद आम्ही शोधणार की नाही. हे जे संदर्भ आहेत यामध्ये आम्ही प्रेम, संघर्षशास्त्र, नैतिकवाद शोधणार की नाही, हा प्रश्न आहे. केवळ विद्रोह नकार यावर चर्चा करणार आम्ही. चक्रवर्ती सम्राट अशोक आणि त्याची राणी देवी, सम्राट अशोक आणि त्याची पत्नी, त्यांची महाराणी देवी, ही पहिली पत्नी आहे सिद्धार्थ अशोकांची. त्यांचे मिलन, प्रेम, त्यांचे मिलन होणे, प्रेम होणे आणि विवाह होणे. शाक्यकुमारी देवीचे तिचं नाव देवीचं नाव शाक्यकुमारी देवी म्हटलं गेलं आहे, मेदिसाई म्हटलं आहे, महादेवी असे ते नाव झालेले आहेत. पण ती बुद्धाची प्रति श्रद्धावान आहे या ठिकाणी. म्हणजे लग्नाच्या आधीपासून ती बुद्धाप्रती श्रद्धावान आहे, हे आपल्याला संदर्भ समजून घ्यावा लागणार आहे. सम्राट अशोकातील सम्राट अशोक जीवनामध्ये देवीचे स्थान आणि तिचे अजरामर होणे हे समजून घ्यायचे आपल्याला.
अशोकाचे बुद्धाकडे जाणे म्हणजे यामध्ये देवी ही जी महाराणी आहे हिचा संदर्भ किती आम्हाला लक्ष घ्यावं समजून घ्यावं लागणार आहे. 14 ह्याचा सूप जे निर्माण केले त्यामध्ये देवीचे योगदान काय आहे, साचीचं सूप सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड येईल. समळ अशोकाच्या अजरामर होणे हे ज्या गोष्टी आहेत ह्या बुद्ध विषय संदर्भ आम्हाला विषय संदर्भ भाषा आपल्याला बोलताना विविध विषय हे जे बौद्ध संदर्भ भाषा जी आपल्याला बोध करतात. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना घरातून बाहेर पडणे, सावित्रीबाई फुलेचे माता फुलेंना साथ देणे, फुलेच्या शिक्षण मिशनमध्ये पूर्ण सहभागी होणे, अपमान सहन करून स्त्रियांना शिक्षित करणे, दत्तकपुत्र घेणे, फुलेंचे मिशन पुढे चालवणे, ह्या समस्त विषयात फुले परिवाराचे प्रेम, त्याग आणि जबाबदारी आम्हाला एक चिंतनाचा विषय आहे. हा चिंतनाचा विषय आमच्यासाठी. पुणेरी ब्राह्मण जे साहित्यिक होते, पुण्याचे साहित्यिक होते, त्यांनी ज्योतिबा फुलेंच्या लिखाणामध्ये व्याकरण शोध बसल्याचा हा इतिहास आहे. पुणे ब्राह्मणांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या लिखाणामध्ये व्याकरण शोधण्याचा जो इतिहास आहे हा सुद्धा आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचे शालेय जीवनात विवाह झाले म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचे शालेय जीवनात झालेले लग्न, रामजींनी जगाला निरोप दिल्यावर रमाई मातेवर आलेली जबाबदारी, पाठोपाठ मुलांचे मृत्यू होणे आणि हलाखीची घरची स्थिती, घर सांभाळताना स्वार्थ रमाई आईने बाबासाहेबांना ती जाणीव न देता फार कष्ट करणे, बाबासाहेब यांचे रमाईला आईला पत्र लिहिणे, रमाईचे बाबासाहेबांना पत्र लिहिणे, बाबासाहेब शिक्षण घ्यायला विदेशात जाताना त्यांना जे जहाजावर सोडताना रमाईबाईंच्या अश्रू, निरोप देताना रमाईबाईंच्या अश्रू, किंवा विदेशात असताना मुलाच्या मृत्यू झाल्यावर ती सूचना बाबासाहेबांना मित्र येईल म्हणून ती गोष्ट लपवून ठेवणे, बाबासाहेब विदेशातून शिक्षण घ्यायला आल्यावर त्यांचा सत्कार होता, परंतु रमाईकडे लुगडे नसल्यामुळे रमाई बहाणा करते आणि बाबासाहेब एकटे जातात. तेव्हा बाबासाहेबांना मिळालेला छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला जो दिल्ली शाल आहे ती शाल लुगडे घालून रमाई कार्यक्रमात जाते, पण दुरून ती कार्यक्रम बघते. हे जे संदर्भ आहेत हे संदर्भ रमाईच्या पंढरपूरच्या विठोबाची दर्शनाची इच्छा असते, पण बाबासाहेब त्याला मना करतात. तेव्हा ती रमाई ही पंढरपूरच्या दर्शनाचा आग्रह करत नाही. रमाईच्या आईचा जगाला निरोप देणे, रमाईच्या जाण्याने बाबासाहेबांचे खचून जाणे, भारतीय संविधान लिहिताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या बुद्ध विचाराचा आदर्श ठेवणे, ह्या समस्त विषय संदर्भात आम्हाला प्रेम, संदेशशास्त्र, नैतिकवाद दिसत नसल्या हे जे संदर्भ आहेत यामध्ये जर प्रेम, बाबासाहेब रमाईचं प्रेम दिसत नसेल, संदेशशास्त्र दिसत नसेल, नैतिकवाद दिसत नसेल, हा दोष आमच्या प्रज्ञाचक्षुषा आहे. आमच्या प्रज्ञाचक्षुला हे दिसलं नाही हे असं आम्हाला म्हणायला हवं आहे. कारण ब्राह्मणी वर्ग साहित्यिकांनी आंबेडकर साहित्यात केवळ नकार आणि विद्रोह बघितला आहे. ब्राह्मणी साहित्याने आंबेडकर साहित्यात फक्त विद्रोह नकार बघितलेला आहे. त्यांना प्रेम संदर्भ दिसलेला नाही, त्यांना संदर्भशास्त्र दिसले नाही आहे, त्यांना नैतिकवाद दिसले नाही आहे. हे समजून घेणे गरजेचे आहे आपल्याला. पण ब्राह्मण धर्मीय संत ज्ञानेश्वर महाराज हे रेड्याकडून वेद वळवून घेतात, महाराज हे भिंत चालवतात. हे जे चमत्कार आहे ते हे विद्यायुगात शक्य आहे काय? संत रामदास महाराज ज्याला नारायण सूर्यादीपंत कुलकर्णी ठोसर असे म्हटले, उर्फ रामदास स्वामी उर्फ नारायण सूर्यादीपंत कुलकर्णी ठोसर यांनी दासबोध या ग्रंथामध्ये अभंगात ते म्हणतात,
संसार मुळीचा नासका विवेक करावा नेटका. दादू ग्रंथामध्ये रामदास स्वामी म्हणतात, संसार करावा नासका विवेक करावा नेटका. म्हणजे या ठिकाणी संसारापासून पळ काढणे रामदास स्वामी यांचा मात्र उद्बोध होतो. ज्ञानेश्वर महाराजा उद्बोध होतो. ज्यांनी चमत्काराचा संदर्भ केला तो विज्ञान शक्य नाही आहे, त्यांचा उद्बोध होतो. त्या ब्राह्मी साहित्याचा हा भोगवाद आणि अनैतिकवाद यांच्या भूमिका आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. त्या ब्राह्मी साहित्यिकांनी भोगवाद आणि अनैतिकवादाला टीका धरलेली आहे, हा इतिहास आहे. तेव्हा आम्ही त्यांची समीक्षा करणार की नाही, तेव्हा आम्ही या मंडळांची समीक्षा करणार, लिखाणाचे यांचे जे ब्राह्मण लिखाण आहे यांची मी समीक्षा करणार की नाही हा प्रश्न आहे. आमचा प्रज्ञाचक्षू आम्ही उघडणार की नाही, आम्ही आमचे सौंदर्यशास्त्र, नैतिकवाद आणि प्रेम संदर्भ आम्ही लिखाण दाखवणार, आम्ही आमचे लिखाण संदर्भ दाखवणार नाही. आमची समीक्षा आम्हाला आमची समीक्षा लिहावी लागणार आहे आणि या जी ब्राह्मण वर्गाची समीक्षा आम्हाला करावी लागणार आहे. हे सर्व आमच्यासाठी एक चॅलेंज आहे. इतकेच बोलतो, थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, जय भीम.